मित्रांनो, राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचं विधेयक सादर केलं, जे एकमताने मंजूरही करण्यात आलं। या आरक्षणाचं ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागतही करण्यात आलं। मग तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याच्या घोषणा का केल्या आहेत? मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काय आव्हान केलंय? या आंदोलनाचं नवीन स्वरूप काय असणार आहे? जरांगे पाटील यांनी राज्य शासनावरती काय आरोप केले? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश, आपण पाहताय मेक मराठी। चला मग व्हिडिओला सुरू करूया। मनोज जरांगे पाटील यांनी या निर्णयाचा विरोध केला। जरांगे पाटील यांनी या विधेयकावर शंका व्यक्त करत केवळ 100 ते 150 लोकांचे हे आरक्षण असून आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसी मधून आरक्षण हवे अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आहे। कुणबी आणि मराठा एकच आहे असा अध्यादेश काढा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या, अशा प्रकारच्या मागण्या करत मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याची घोषणा अंतरवाली सराटी येथून केली। मित्रांनो, जाणून घेऊया यावेळी आंदोलनाचे स्वरूप काय असणार आहे। तर 24 फेब्रुवारीपासून गावोगावी दुपारी 10:30 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये रास्ता रोको करण्यात येईल आणि 3 मार्च रोजी एकाच वेळी एकाच ठिकाणी 12 ते 1 रास्ता रोको करण्यात येईल। कुणाचेही कशाही प्रकारचे मालमत्तेचे नुकसान न करता आंदोलन करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेले आहे, म्हणजेच आंदोलनकर्त्यांना केलेले आहे। तसेच आंदोलनाची वेळ संपल्यानंतर आपापल्या शेतात जाऊन काम करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना म्हणजेच आंदोलनकर्त्यांना केलेले आहे। ते म्हणाले, यावेळी अधिकारी आल्याशिवाय निवेदन देऊ नका, सोशल मीडियावरती निवेदन देताना फोटोज टाका, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलेले आहे। यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून सरसकट आरक्षणाची मागणी लावून धरलेली आहे। कुणबी आणि मराठा सरसकट एकच करा, 2 दिवसामध्ये आमच्या व्याख्येनुसार सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अशा प्रकारच्या मागण्या जरांगे पाटील यांनी केलेल्या आहे। सविस्तर सांगायचे म्हणजे जरांगे पाटील म्हणाले, करोडो मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे। कोकणमध्ये पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठी एकच आहे। ज्यांना कुणबी नको होतं ते रुसायला लागले होते, पण त्यांना आता स्वतंत्र आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे रुसणारे किंवा फुगणारे कोणी नाही, तर म्हणजेच विरोधक कोणी नाही आहे, असे जरांगे पाटील म्हणाले। तर मग आता सरसकट आरक्षण द्यायला काय हरकत आहे? जरांगे पाटील म्हणाले, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही आणि आरामही नाही। कुणबी आणि मराठा एकच असल्याचा एका ओळीचा कॅबिनेटचा निर्णय पाहिजे। जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय निकाली लागत नाही तोपर्यंत निवडणुकाही करू नका, अशा प्रकारच्या मागण्या जरांगे पाटील यांनी केलेल्या आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला नेमकं काय आव्हान केलं आहे? जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचं आवाहन केलं आहे। त्यावेळी ते म्हणाले, शेवटचं आंदोलन आहे, तर कोणाचंही नुकसान न करता, जाळपोळ न करता, कुठल्याही गाडीचं नुकसान न करता शांततेत आंदोलन करा, अशा प्रकारचे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलेलं आहे। शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार, मंत्री यांना आपल्या दाराशी फिरू देऊ नका। निवडणूक काळात आलेल्या उमेदवारांच्या किंवा नेत्यांच्या गाड्या परत जाऊ देऊ नका। त्यांची जाळपोळ न करता, त्यांचं नुकसान न करता आपल्याजवळ ठेवा, जपून ठेवा आणि निवडणूक संपल्यानंतर त्यांना परत करा, असे आव्हान आंदोलनकर्त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहे। याशिवाय जरांगे पाटील यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची अडचण होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली आहे। तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हॉलपर्यंत सोडण्याचे आव्हानही कार्यकर्त्यांना म्हणजेच आंदोलनकर्त्यांना केलेले आहे। मित्रांनो, या आंदोलनाची महत्त्वाची बाब म्हणजे जरांगे पाटील यांनी यावेळी वृद्धांनाही उपोषण करायला सांगितलेलं आहे। जर 24 ते 29 या काळामध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नाही आली सरकारकडून, तर वृद्धांनाही आवाहन केलेलं आहे उपोषण करायला। जर वृद्धांचा यामध्ये मृत्यू झाला तर यासाठी सरकारच जबाबदार असेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटलेले आहे। मित्रांनो, या सगळ्यामध्ये जरांगे पाटील यांनी राज्य शासनावरही गंभीर आरोप केलेत। ते म्हणाले, राज्य शासनाने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। राज्य शासनाचा हा निर्णय काही मोजक्या लोकांपुरताच आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती खूप विश्वास आहे किंवा होता, त्यांनी विश्वासघात होऊ नये असं वागावे, हे जरांगे पाटील म्हणाले। शेवटी समाज महत्त्वाचा आहे, मुख्यमंत्री यांची शपथ अधुरी आहे असं त्यांनी मान्य करावे। जरांगे पाटील म्हणाले, मला यात राजकारण करायचं नाही आहे। मराठी समाजातील तरुणांवरती जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले त्यांना मागे घ्यावं। सगळ्या सोयऱ्याप्रमाणे जर आरक्षण दिलं असतं तर समाजही खुश असता, परंतु आता समाज नाराज आहे, या प्रकारे जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। कालच्या अधिवेशनात जर दोन्ही आरक्षण दिले असते तर तुमच्या अंगावरती 15 दिवस गुलाल पडला असता, असे जरांगे पाटील म्हणाले। मित्रांनो, थोडक्यात आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊन ओबीसी आणि मराठा समाजाला खुश ठेवायचा प्रयत्न सरकार करत असल्याचं वाटतंय।
परंतु जरांगे पाटील यांनी स्वतंत्र आरक्षणाचा विरोध करून आंदोलनाच्या घोषणा केल्याने सरकार आता अडचणीत पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्हाला यात काय वाटतंय? जरांगे पाटील यांनी घेतलेली आंदोलनाची भूमिका योग्य आहे की राज्य सरकारने 10% दिलेले आरक्षण योग्य आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच मेक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.